महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा तालुक्याच्या सराड घागबारी भागात भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिक भयभीत होऊन घराबाहेर सुटले, सैरावैरा पडत। आज दिनांक 25/7/2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के सराड घागबारी वाझुडपाडा हरण टेकडी रोटी शिंदेदिगर भिंतघर जामनेमाळ या परिसरात बसले। काही नागरिक कामानिमित्त शेतात होते तर घरी असलेले नागरिक भीतीने भर पावसात सैरावैरा पडत घराबाहेर पडले। याबाबत खात्रीलायक वृत्त असे की सराड येथे पहिला सौम्य धक्का सकाळी 9:56 तसेच 9:59 जाणवला। दुसरा धक्का 10 वाजता जास्त तीव्रतेचा जाणवला तर चौथा धक्का 10:01 पुन्हा एकदा सौम्य धक्का जाणवला। असे सलग 4 वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे सराड येथील शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ भोये, पोलीस पाटील कांतीलाल भोये, रामचंद्र चौरे, लक्ष्मण चौरे, पंडित भोये, घागबारी येथील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सदस्य चिंतामण गायकवाड माजी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे तलाठी मंडळ अधिकारी यांनी कळविले। नैसर्गिक आपत्ती निवारण व्यवस्थापन विभाग तहसील कार्यालयातर्फे नाशिक मेरी येथील भूकंप मापक विभागाकडे माहिती सादर करण्यात आली असून नागरिकांनी भयभीत न होता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन नैसर्गिक आपत्ती कक्षातर्फे सूचना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार रामजी राठोड यांनी दिली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी, प्रतिनिधी सुरेश हडस, सुरगाणा। कांतीलाल भोये, सराड गावचा पोलीस पाटील आहे। आज सकाळी 7:30च्या दरम्यान सराड परिसरात आणि इतरही घाटमाथा परिसरात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसले। कालपासूनच या परिसरामध्ये घाटमाथा परिसरामध्ये सौम्य पद्धतीचे भूकंपाचे धक्के बसू लागलेत। याचं केंद्रबिंदू काही समजायला मार्ग नाही, पण या शासनाने विचार करून कुठे याचा केंद्रबिंदू आहे त्याची पाहणी करावी आणि काही घरांना बरेच ठिकाणी तडे पण गेलेले आहेत, त्याची पण पाहणी करून योग्य तो त्याच्यावरती उपाययोजना करावी एवढी शासनाला विनंती। मी सराडगावचे सरपंच आपल्याला कळवू इच्छितो की सराड गावामध्ये व परिसरामध्ये आज सकाळपासून भूकंपाचे धक्के सौम्य धक्के बसायला लागले, परंतु सकाळी 10च्या दरम्यान एक जबरदस्त धक्का जाणवला। तो जवळजवळ 4 स्केलचा होता असं गृहीत धरू। त्याच्यानंतर 3 धक्के, असे 4 धक्के एकामागं एक 2 मिनिटाच्या अंतरावर झाले, तरी परिसरातील व गावातील शेतकरी वर्ग व मजूर वर्ग भयभीत होऊन घराच्या बाहेर पडू लागले। सर्वांना आश्चर्याचा धक्का बसून ते शासनाने त्वरित याची दखल घेऊन उपाययोजना करावी व भूकंपाचे कुठं केंद्रबिंदू आहे याच्यावरती विलास करा मशनीद्वारे पाहणी करावी एवढी मी शासनाला कळकळीची विनंती करत आहे। रंगबाई रामा बोलते। आमच्या घरात शेजारी कौला पडली, भीत पडली, तहसीलदारांना चौकशी करावा, गावात येऊन बघावं। मावशी धक्के केव्हापासून बसू राहिले? 7 वाजेपासून तर 10 वाजले, परत आता किती वाजले? आता 11 वाजले। 11 वाजेचा परत नवीन झालं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।